दाखल झाले असतील, हां, म्हणजे ABVPच्या गुंडांवर दाखल झाले नसतील. मुळात ABVP गुंडगिरी करते हीच मोठी गोष्ट आहे. त्यांना हे बळ कुठून आलंय माहीत नाही. बघा, राहुल गांधी पुण्यामध्ये येत आहेत. ते या देशातल्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. या देशाचे ते नेते आहेत. जरी ABVPला ते मान्य नसलं किंवा मोदी शहा मानत नसले तरी भविष्यामध्ये पार्लमेंटला राहुल गांधींच्या समोरच विरोधी पक्षामध्ये ह्या लोकांना बसावं लागणार. हे त्यांनी आता मानसिक तयारी केली पाहिजे. राहुल गांधी यांचा जो कार्यक्रम आहे मी पाहत होतो पुण्यात. पुण्याच्या पोलिसांनी त्यांना 30 अटी टाकलेल्या आहेत. देशाच्या प्रमुख विरोधी पक्ष नेत्याला लोकसभेत असलेल्या 30 अटी टाकलेल्या आहेत. राहुल गांधी का परदेशातून आलेले आहेत का? राहुल गांधी या देशाचे नागरिक नाही आहेत का? पुण्यामध्ये अमित शहा येतात, अन्य काही नेते येतात, त्यांच्यासाठी अशा अटी टाकल्या जातात का? आयुक्तांकडून टाकल्या गेल्यात कधी बघा. पण आम्ही आलो की अटी टाकायच्या, खास करून राहुल गांधी. याचं कारण एकच आहे, या देशातली भारतीय जनता पक्षाची यंत्रणा आणि त्यांची सत्ता यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आणि जसं मी काल आपल्याला सांगितलं की सप्टेंबर महिन्यानंतर या सरकारच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या पडझडीला सुरुवात होईल. घाबरलेलं सरकार आहे. मोदी आणि शहांचे चेहरे बघा तुम्ही, चेहरे बघा दोघांचे, काळे ठिक्कर पडलेले चेहरे आहेत त्यांचे. हे घाबरलेले आहेत राहुल गांधींना. काल सुद्धा राहुल गांधींनी संसद मार्ग पोलीस स्टेशनला जाऊन जो ठिय्या मांडला आणि पॅलेट गन्स चालवणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करायला लावला, FIR दाखल करायला लावली आणि सरकार झुकलं. याच्यामुळे पुण्यातल्या भाजपच्या लोकांना वाटत असेल की ते फार मोठी मर्दुमकी गाजवत आहेत, फार मोठं शौर्य गाजवत आहेत, पोलिसांच्या मदतीनं गुंडगिरी करू इच्छितात. ही त्यांना लागलेली अखेरची घरघर आहे. ही गुंडगिरी भविष्यामध्ये मोडून काढली जाईल, हे तुम्हाला मी आत्ता सांगतो. हा बोला. मग युवा की आवाज म्हणजे काय असतं? हे वंदे मातरम म्हणजे युवा की आवाज, बाकी काय ना. बेरोजगारी, महागाई, नोकऱ्या, ही युवा की आवाज नाही आहे का? वंदे मातरमचा आणि भाजपचा संबंध आला कधी? वंदे मातरमचा आणि भारतीय जनता पक्षाचा अजिबात संबंध नसून वंदे मातरमचा आणि काँग्रेसचा संबंध आहे. ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नाही त्यांनी वंदे मातरमची उठाठेव करू नये या मताचा मी आहे. वंदे मातरम 1932 साली ज्या स्वरूपात घटना समितीने सुद्धा स्वीकारलं त्यानंतर, आणि आधी काँग्रेस वर्किंग कमिटीवर नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल असे लोक होते, आणि त्यांनीही वंदे मातरमची 2 कडवी अधिकृतपणे स्वीकारली. ती भाजपला मान्य का नसावीत? त्यांना ती मान्य असायला पाहिजे.